मीरा घरात सर्वांची लाडकी होती. आई-वडिलांचं तर तिच्यावर जीवापाड प्रेम होतं. कोणतीही वस्तू मागितली आणि ती मिळाली नाही असं कधीच होत नसे. पण बाबा आईला नेहमी म्हणायचे, "अगं इतका लाड बरा नव्हे. तुझ्या लाडाने ती वाया जाईल." पण आई नेहमी म्हणायची, "अहो, लहान आहे आणि आपण तिचे लाड करणार नाही तर कोण करणार?" मीराच्या आईला आई नव्हती म्हणून तिच्या इच्छा पूर्ण झाल्या नव्हत्या. म्हणूनच तर ती मीराच्या बाबतीत खूप हळवी होती. तिला आई फुलाप्रमाणे जपत होती. वडील चांगल्या पोस्टवर कामावर होते, त्यामुळे परिस्थिती बऱ्यापैकी चांगलीच होती. मीराचे एक मध्यमवर्गीय कुटुंब होतं, पण मीराचे लाड मात्र श्रीमंताच्या मुलीसारखे होत असायचे. मीराचे आईवडील, विशेषतः आई, मीराला राजकुमारीसारखी ठेवायची. मीरा लहान असताना तिला छान छान फ्रॉक घ्यायची. मीराच्या लहानपणी एकदा टीव्हीमध्ये परीचा ड्रेस तिने बघितला आणि तिने हट्टच केला की मला असाच फ्रॉक हवा आहे. मग काय, तेव्हा आईने सगळं मार्केटमध्ये शोधलं आणि तसा थोडासा मिळता जुळता फ्रॉक आईने शेवटी आणलाच. आईला भरतकाम, विणकाम छान यायचं आणि त्यानंतर तो छान सुंदर फ्रॉक घालून खास स्टुडिओत जाऊन फोटो काढला होता परीच्या ड्रेसमधला. कारण तेव्हा मोबाईल नव्हता. मीरा दिसायला सुंदर होती आणि तिला लहानपणापासूनच सजण्याची, नटण्याची भारी हौसच होती. ज्वेलरी, ड्रेसेस, मॅचिंग याची खूप तिला हौस होती. सोबतच नेहमी रोजच टापटीप राहणं खूप तिला आवडायचं. पण अभ्यासात मात्र जेमतेम होती. पुढे कॉलेज करता करता तिने ब्युटी पार्लरचा कोर्स करून घेतला होता. तिची मावशी त्यांच्या घराच्या जवळपासच राहायची, म्हणून ती मावशीकडे नेहमी जायची यायची. तेथे तिच्या मावस भावाचा एक मित्र यायचा. तो दिसायला रुबाबदार होता. ती त्याला दादा म्हणायची. नेहमी त्यांची थट्टा मस्करी सुरू राहायची. मीरा तेव्हा नुकतीच कॉलेजला 11वीत गेली होती. अल्लड वय होतं. गंमत जम्मत, थट्टा मस्करी, गप्पा करता करता मीराला तो आवडू लागला होता. आता ते प्रेम होतं की आकर्षण हे कळायचं ते वयच नव्हतं. पण त्याला एक दिवस जरी भेटले नाही तरी तिला अस्वस्थ वाटायचं. जवळच त्याचं छोटंसं दुकान होतं, त्यामुळे वस्तू घेऊन येण्याच्या निमित्ताने त्याच्या दुकानात ती आता जाऊ लागली होती आणि वस्तू देण्याच्या बहाण्याने तो स्पर्श करू लागला होता. तेव्हा तिला तो स्पर्श हवाहवासा वाटला. बरेच महिने दिवस गेले असेच चालू होते. त्यानंतर त्यांच्या गाठीभेटी वाढल्या, बोलणं वाढलं आणि मीरा आता त्याच्यासाठी वेडी झाली होती. त्याच्यासोबत फिरायला जाऊ लागली होती. त्याला भेटण्यासाठी वारंवार मावशीकडे जाऊ लागली होती. तेव्हा तिच्या आईला वाटायचं, मावशीकडे तर जाते, त्यामुळे तिने कधी मनाई केली नाही. पण मावशीच्या बहाण्याने ती त्याला भेटायला जाऊ लागली. त्याच्या गाडीवर मागे बसून त्याला घट्ट मिठी मारून बसलं की तिला तेव्हा जगातील सर्वात सुखी मुलगी वाटायचं. तो प्रवास कधी संपूच नये असं तिला वाटायचं. त्याने काय जादू केली होती कोण जाणे, पण ती तिचीच राहिली नव्हती. ती तर मनाने पूर्णपणे त्याची झाली होती. म्हणूनच तर तो शरीराने पण तेव्हा तिला आपलं करायला बघत होता. पण तिने तेव्हा ठामपणे सांगितलं की लग्न झाल्याशिवाय काहीही नाही. तेव्हा तो तिच्यावर लग्नासाठी दबाव आणू लागला आणि तसंही मीरालाही त्याच्यासोबत लग्न करायचंच होतं. पण ती तेव्हा कायद्यानुसार अज्ञान होती आणि तसंही जाती व्यवस्थेच्या फेऱ्यात अडकलेल्या तिच्या आईवडिलांकडून लग्नाला संमती मिळणे शक्यच नव्हतं. त्यामुळे लग्न करायचं तर घरून पळून जाणं हाच एक मार्ग तिला तेव्हा योग्य वाटला होता. आणि मग वयाची जशी 18 वर्ष पूर्ण झाली तशी ती मागचा पुढचा कोणताही विचार न करता त्याच्यासोबत पळून गेली आणि त्याच्या 2-4 मित्रांच्या उपस्थितीत लग्न केलं. लग्न होऊन ती तिच्या घरी आली आणि त्यांच्या घरी आल्यावर तिला धक्काच बसला. त्यांचं छोटंसं घर होतं. घरात 8-10 माणसं राहायची. त्यांचं एकत्र कुटुंब होतं. घर तसं बरं होतं, पण एवढ्या लोकांना कमीच पडत होतं. माहेरच्यापेक्षा वातावरण फार वेगळं होतं तिथे. तिथे कायम नॉनव्हेज बनवायला जायचं, पण मीराला तर नॉनव्हेज आवडत नसायचं. त्या नॉनव्हेजच्या वासाने तिला असह्य व्हायचं. आता तिला नेहमी नॉनव्हेज बनवायला लागायचं आणि नाईलाजाने तिला खायला देखील लागायचं, कारण दुसरी भाजी बनवली जायची नाही. त्याने मीरासोबत लग्न करून फक्त घरात तिला आणून ठेवलं होतं, पण दिवसभर ती काय करते, कशी राहते याच्याशी त्याला काहीही देणं-घेणं नसायचं. रांदावाडा आणि सर्वांची उष्टी काढा एवढंच काय ते तिचं जीवन झालं होतं आणि बाहेर निघणं तर बंदच झालं होतं. तो तिला कधीच कुठे बाहेर घेऊन जात नसे आणि तिने तर पळून येऊन समाजाच्या विरुद्ध जाऊन लग्न केलं होतं. त्यामुळे तर ती
तिला स्वतःलाच बाहेर निघण्याची हिंमत होत नव्हती. ती अशीच एकदा हिंमत करून घराबाहेर गेली तर लोकांच्या नजरेचा सामना करण्याची तिच्यात हिंमतच आली नाही. कारण लोक कुजबुजत करायचे, आईवडिलांचा उद्धार करायचे. त्यामुळे त्यानंतर तिने घराबाहेर पडणं बंदच केलं. आता तिचं आयुष्य तिला पिंजऱ्यात बंदिस्त झाल्यासारखं वाटत होतं. किचन ते बेडरूम एवढाच काय तो तिचा वावर होता. तो दिवसभर बाहेर राहायचा, रात्री उशिरा घरी यायचा आणि तो गरजेपुरता जवळ येत होता. तेव्हा मीराच्या मनात यायचं की हाच का तो ज्याच्यावर आपण प्रेम केलं होतं. असं वाटायचं इथून पळून जावं, पण जाणार कुठे? माहेरचे दरवाजे तर कायमची बंद झाली होती आणि शिक्षण अर्धवट सोडलं होतं. त्यामुळे काही काम मिळणं कठीण होतं आणि बाहेरच्या जगात एकट्या स्त्रीने आणि त्यातल्या त्यात पळून गेलेल्या मुलीचा निभाव लागणं कठीणच होतं. या सर्वाचा विचार करून ती खूप अस्वस्थ व्हायची. स्वतःच्या निर्णयावर खूप पश्चाताप करून घ्यायची. त्यातूनच आत्महत्येचा विचार पण मनात यायचा, पण तेवढी हिंमत तिच्यामध्ये नव्हती. त्यामुळे जे काही होत आहे, चालू आहे, ते सर्व सहन करण्याशिवाय तिच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. अशी तिची अवस्था झाली होती. दिवस असेच निघून जात होते. जीवन पूर्णपणे उदास व अर्थहीन झालं होतं. त्याचा आता तिच्यामधील इंटरेस्ट कमी झाला होता. त्यामुळेच आता त्याची वेगवेगळी प्रेमप्रकरणे कानावर येऊ लागली होती. पण ती काहीच करू शकत नव्हती. एका विलक्ष दडपणाखाली ती जगत होती आणि त्याला काही विचारायची सोय नव्हती. आणि जर विचारण्याचा प्रयत्न केला तर तो म्हणायचा, तुला सर्व मिळतं ना, मग तुला माझ्या इतर गोष्टीत नाक खुपसायची काहीच गरज नाही. पण ती तेव्हा विचार करायची, खायला मिळालं नव्हतं म्हणून का तुझ्यासोबत लग्न केलं? अन्न, वस्त्र, निवारा या व्यतिरिक्तही माणसाच्या काही गरजा असतात. पण त्याने तिला कधीच समजून घेतलं नाही. त्याला मात्र आपण काही चुकीचं वागतो याची जाणीवच कधी नव्हती. त्यामुळे तो कधी सुधारेल अशी अपेक्षा ठेवणंच चुकीचं होतं. त्याला तर वाटायचं की आपण हिच्या गरजा पूर्ण करतो म्हणजे नवऱ्याचं कर्तव्य संपलं. पण त्या पलीकडेही काही जग असतं, हेच त्याला कधी कळत नव्हतं. त्यामुळे तुरुंगातील कैद्यासारखी तिची अवस्था झाली होती. कैद्यांची तर कधी सुटका होण्याची शक्यता असते, पण तिला तर आता आजीवन तुरुंगाची शिक्षा झाली होती. कारण तिचा गुन्हाही तसाच गंभीर होता. ती एका चुकीच्या माणसावर आंधळं प्रेम केलं होतं तिने. जीवापाड प्रेम करणाऱ्या आईबाबांना दुखावलं होतं. सगळ्यांचा विश्वासघात करून या अशा व्यक्तीला साथ दिली होती. मीरा आपल्या स्थितीवर खूपच नाराज होती. तिला खूप वाईट वाटायचं आणि अचानक एक दिवस तिला समजलं की तिच्याच मैत्रिणीबरोबर ही ह्याचं प्रेमप्रकरण चालू आहे. तेव्हा मीराच्या पायाखालची जमीनच सरकली. ही कशी काय ह्याच्या जाळ्यात अडकली तेच कळेना. मीराला तिची दया आली आणि फार वाईटसुद्धा वाटलं. जेव्हा मीराने प्रेम केलं तेव्हा ती खूप लहान होती. खरं तर प्रेम आणि शारीरिक आकर्षण यातील फरक तिला कळला नव्हता. म्हणूनच इतका चुकीचा निर्णय तिने घेतला होता. त्याचा तिला आयुष्यभर पश्चाताप होणार आहे. ज्या चुकीची शिक्षा ती भोगत होती ती चूक तिच्या मैत्रिणींनी देखील केली होती. पण मीराला आज कळत नव्हतं की या एवढ्या परिपक्व मुलींनी अशा बायको असलेल्या माणसाची प्रेमसंबंध का ठेवावेत. पण तो होताच तसा. बोलणं इतकं गोड की कोणीही मुलगी त्याच्या जाळ्यात सहजपणे अडकायची. तेव्हा पण त्याच्यावर किती मुली प्रेम करायच्या आणि तो आपल्यावर प्रेम करतो म्हणजे आपण किती खास आहे असं मीराला तेव्हा वाटायचं. जेव्हा मीरा घर सोडून निघून आली तेव्हा तिच्या आईवडिलांची काय अवस्था झाली असेल. तिची आई आजारी पडली होती. आईवडिलांनी खूप तिचं टेन्शन घेतलं होतं. वडिलांनी किती दिवस तर घरातून बाहेर पडणं देखील बंद केलं होतं. एके दिवशी धाडस करून मीरा काही काम आहे असं सांगून घराबाहेर पडली आणि त्या मैत्रिणीला भेटायला गेली आणि तिची चूक तिला लक्षात आणून देऊ लागली. तेव्हा तिच्या मैत्रिणीला तिच्या वागण्याचे वाईट वाटले. तिला तिची चूक लक्षात आली आणि ती म्हणाली, मीराजवळ खूप रडली. रडतच म्हणाली, ताई, मला नाही जगायचं, मला मरायचं आहे. मी त्या माणसावर मनापासून प्रेम केलं होतं. मला यातून सुटका करून घ्यायचं आहे. तेव्हा मीराने तिला समजावलं, शांत केलं आणि म्हटलं की त्या वाईट प्रवृत्तीच्या माणसासाठी तू तुझं आयुष्य का वाया घालवत आहेस? त्याने तुला फसवलं यात तुझा काहीच दोष नाही. तो आहेच इतका चालाक की मुलींना आपल्या गोड बोलण्यात जाळ्यात ओढतो. आणि बघ, मीही काही वर्षापूर्वी याच माणसाच्या अशा गोड बोलण्यात आले होते आणि स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं. आणि म्हणूनच तुझ्याबद्दल जेव्हा मला कळालं तेव्हाच मी ठरवलं, जे माझ्यासोबत झालं ते तुझ्याबरोबर व्हायला नको. म्हणून मी तुला सावध करायला आले आहे आणि त्यानंतर असा वाईट विचार देखील मनात आणायचा नाही.
तेव्हा तिच्या मैत्रिणीनेही तिचे आभार मानले व आयुष्य सकारात्मकतेने जगण्याचे आश्वासन दिले. मग मीरा घरी परतली. वाटेत येताना असंख्य विचार मीराच्या मनात येत होते आणि त्यातूनच आता तिने मनात निर्धार केला होता की चूक आपण केली तर दुरुस्त देखील आपणच करायला हवी. आता आपलं आयुष्य पूर्ववत होणार नाही, पण थोडंफार तरी चांगलं आयुष्य नक्कीच आपण जगू शकतो. त्यासाठी आधी स्वावलंबी होणं आवश्यक आहे. पण कसं, काय करावं हे काही तिला कळत नव्हतं. तेव्हा तिला अचानक आठवलं, आपण ब्युटी पार्लरचा क्लास केलेला आहे, तर त्यातून काहीतरी मार्ग सापडेल. पण आपल्याला व्यवसायासाठी पैसे लागतील आणि मला वाटत नाही आपल्याला हा मदत करेल. तेव्हा मीराच्या लक्षात येतं की तिच्याकडे तिची अंगठी आहे, ती विकून काहीतरी नक्कीच करता येईल. असा विचार पक्का करून दुसऱ्या दिवशी सकाळी मीराने नवऱ्याला सांगितलं की मला घरीच ब्युटी पार्लर काढायचं आहे, मला स्वतःचं काहीतरी करायचं आहे. मीराने आज एवढी हिंमत दाखवली होती. तिचा तो निर्धार बघून तो काहीच न बोलता निघून गेला आणि मग मीराने देखील त्याच्या होकाराची वाट न बघता घरीच पार्लर सुरू केलं. हळूहळू पार्लरची सुरुवात केली. क्लीनअप, वॅक्स, लग्नाचे मेकअप, मेहंदी ऑर्डर अशा ऑर्डरी मिळू लागल्या आणि काही महिन्यातच मीराचा व्यवसाय चांगला जम बसला आणि पुढच्या काही वर्षातच ती आर्थिकदृष्ट्या पण सक्षम झाली. तिने आता स्वतःसाठी जगायचं ठरवलं होतं. आजही त्याची अनेक प्रेमप्रकरणे मीराच्या कानावर येतात, पण आता ती त्याचं वाईट वाटून घेत नाही, कारण त्याला आता तिच्या जीवनात काहीच स्थान नाही. प्रेम करा, पण डोळे उघडे ठेवून. जाती धर्म पलीकडे जाऊन माणूस ओळखायला शिका. प्रेम आहे की आकर्षण हे आधी तपासा. आईवडिलांच्या मताचा आदर करा. चुकीच्या व्यक्तीशी प्रेम आणि लग्न केल्यास पश्चाताप करण्याशिवाय काहीच हाती लागत नाही. आणि आपल्या मुलांना भविष्यात काहीही अडचण आल्यास आपल्या घराचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे ठेवा. मीराने अक्षम्य गुन्हा केला होता, पण तरी तिला आईवडील माफ करतील असा थोडा जरी विश्वास असता तर या नरक यातनेतून सुटका करून ती घेऊ शकली असती. पण तसं काही घडलं नाही. मीराने आहे त्या परिस्थितीचा स्वीकार केला आणि तिने त्या परिस्थितीवर खंबीरपणे मात केली. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.